हेलो तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. आतमध्ये आवाज हाती आला गाव डाव आमचा माय बाप देव. काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ. हाती आला गाव डाव आमचा माय बाप देव. तुका म्हणे सत्ता अवघी आमुची जाता. हाती आला गाव डाव आमचा माय बाप देव. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताजीया दुसरे चरण संताजीया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा मोकळा आवाज मोकळा. दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो. पावन झालो चराचरी. अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्म लागुना तिथे एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. नदी गौतमीचे तटी जन्म झाला. आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला. दिली भेटी देवे आले पंढरीला. नमस्कार माझा सद्गुरु नगद नारायणाला. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो.
सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया अभेरो यावरी हा यावरी न करावा भेरो आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा देवा तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी हाती आला गाव डाव आमचा माय बाप देव सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. अभंग फार चरणाचा नसून अगदी 4 चरणाचा आहे. अगदी सोपा अभंग आहे. बऱ्याच जणांच्या ऐकण्यामध्ये असेल तसा बहुतेकांना हा नवीनच अभंग आहे की नाही. पण जे गाथ्याचं चिंतन करतात ज्यांना गाथ्याबद्दल श्रद्धा आहे निष्ठा आहे गाथ्यामधून आपल्याला काहीतरी रोज नित्य नूतन मिळावं अशी ज्यांना अपेक्षा आहे जे रोज गाथा वाचतात त्यांना मात्र हा अभंग परिचयाचा असेल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून महाराजांनी आपल्या परमार्थाचं रहस्य सांगितलेलं आहे. काय केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होईल, कोणत्या साधनाचा अवलंबन केल्यानंतर देवाची प्राप्ती होईल असा सोपा सोपा उपाय आणि सोपा सोपा मार्ग या अभंगामधून सांगितलेला आहे. म्हणून आपण सोपं सोपं करून कसं कसं सांगता येईल हे का नाही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने कसं आपल्याला चिंतन करता येईल त्याचा प्रयत्न करू हे का नाही. नवीन महाराज म्हणून तुम्ही फार गांभीर्याने बघायला लागले. मी काय लय लांबचा नाही तुमच्याच तालुक्यातला. महाराज म्हणतात असं एक घावडाव असं एक सूत्र आमच्या हाती आलं की आम्ही देवाला मायबाप मानलं म्हणून आम्ही तिही त्रिभुवनामध्ये वैभवाचे धनी झालो. जेवढं काय त्रिभुवनामध्ये बळ आहे जेवढी काही सत्ता आहे ती आमच्याकडे आहे. असा देवाबरोबर आम्ही संबंध प्रस्थापित केला. त्या योगाने त्याच्या माध्यमातून आम्ही त्रिभुवनामध्ये वैभवाचे धनी झालो. म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं आपण वैभवाचं धनी व्हावं ज्यांना वाटतं की आपल्याकडे संपूर्ण बळ यावं संपूर्ण आपल्याकडे सत्ता यावी त्यांनी महाराजांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्याचा अवलंबन करण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराजांच्या कृपेने वैकुंठवासी महंत महादेव बाबा यांच्या कृपाशीर्वादाने त्याचबरोबर नगद नारायणगडाचे महंत गुरुवर्य शिवाजी बाबा यांच्या शुभहस्ते त्याचबरोबर आपल्या सर्व महाराज मंडळीच्या मार्गदर्शनाने उपस्थितीमध्ये आणि संपूर्ण महाराज मंडळी आता यांचं